शिरपूर शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पेशंटला बेदम मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चौघांना शिरपूर पोलिसांनी 26 फेब्रुवारीला अटक केली। संशयित 3 महिन्यांपासून फरार होते। याबाबत पोलीस निरीक्षक के पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 12:30ला इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये आकाश थोरात या पेशंटला विशाल भीमराव शिरसाट व त्याच्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी आणले होते। त्यावेळी हॉस्पिटलमधील सिक्युरिटी गार्ड ऋषिकेश सोनवणे यांनी त्यांना बाहेर जायचे सांगून वाद घातला। वाद वाढत गेल्याने ऋषिकेश सोनवणे यांनी त्याचे भाऊ सनी सोनवणे, रवी सोनवणे, भरत सोनवणे यांना बोलावून घेतले। त्यांनी विशाल शिरसाट यांच्या हातावर मारून हात फ्रॅक्चर केला, तर प्रवीण थोरात याला पायावर मारून गंभीर दुखापत केली। संशयितांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून संशयित फरार होते। पोलिसांनी निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसून शोध सुरू केला। त्यावेळी रवी सोनवणे हा नाशिक येथे, तर सनी सोनवणे व ऋषिकेश सोनवणे हे धुळे येथे राहत असल्याची माहिती मिळाली। अन्य एक संशयित भारत सोनवणे हा शिरपूरमध्ये आल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी नाशिक, धुळे आणि शिरपूर शहरातून संशयित सनी धुडकू सोनवणे, रवींद्र उर्फ रवी आधार सोनवणे, भरत नाना सोनवणे आणि ऋषिकेश धुडकू सोनवणे यांना अटक केली। यापैकी सनी सोनवणे, रवी सोनवणे व ऋषिकेश सोनवणे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे, तर संशयित भरत सोनवणे याच्या विरोधात 3 गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत। सनी सोनवणे, रवींद्र सोनवणे व ऋषिकेश सोनवणे यांना यापूर्वी शहरातून हद्दपारही करण्यात आले होते। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, DYSP सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के पाटील, उपनिरीक्षक हेमंत खैरेनार, DB पथकाचे हवालदार ललित पाटील, पोलीस नाईक रवींद्र आखडमल, प्रशांत पवार, मनोज महाजन, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, मनोज दाभाडे, आरिफ तडवी, भटू साळुंके, सचिन वाघ, गोविंद कोळी, होमगार्ड शरद पारधी, चेतन भावसार व राम भिल यांनी ही कामगिरी बजावली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसाट, धुळे। मागच्या नोव्हेंबरमध्ये एक 326 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये नोव्हेंबर 2023 पासून 4 आरोपी फरार होते। त्यांची नावं आहेत सनी सोनवणे, रवींद्र सोनवणे, ऋषिकेश सोनवणे आणि भरत नाना सोनवणे। हे सर्व क्रांतीनगरमध्ये राहणारे आहेत। ते 3 महिन्यापासून फरार होते। त्यांना आमच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार ललित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक, धुळे आणि शिरपूर शहरातून अटक केलेली आहे। आज त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत। पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास PSI खैरनार साहेब करतात।